चला तर मग बाप्पासाठी मोदक करूया। त्यासाठी एक खोबरं घ्यायचं आहे, ओलं खोबरं किसून घ्यायचं आणि ह्याला थोडंसं परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं। गूळ सगळा मेल्ट झाला की विलायची पावडर टाकायची। विलायची पावडर टाकली की नंतर व्यवस्थित मिक्स करायचं। ह्याच्यामध्ये काजू बदाम टाकू शकता आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं। बघू शकता सगळा गूळ आपला मेल्ट झाला। आता ह्याला थंड करून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून घेऊ। थंड झालं की मोदक करायला घेऊया। तर आज आपण गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत। त्यासाठी गव्हाचं पीठ आपण चपातीला मळतो तसं मळायचं, फक्त थोडंसं एकदम असं घट्ट मळायचं, खूप पातळ नाही मळायचं। तर हे मी मोल्ड घेतला आहे। तर आता ह्याला मी तेल लावून घेतलं आणि साईडने आपल्याला अशा प्रकारे बोटाने सगळं फिरवून घ्यायचं आणि मध्यभागी थोडीशी जागा करायची आणि त्याच्यामध्ये सारण भरून वरच्या साईडला थोडंसं पीठ लावून आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला प्रेस करायचं आणि आपलं मोदक तयार होतो। बघू शकता अशा प्रकारे आपले मोदक रेडी। सगळे मोदक मी वाफलून घेतले।